नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा बटाटा चकली. मागच्या वर्षी ही रेसिपी टाकल्यानंतर खूप साऱ्या व्ह्यूज, खूप साऱ्या कमेंट्स आणि खूप छान व्हिडिओ व्हायरल गेला. मस्त सर्वांनाच मी सांगितलेले मेजरमेंट आणि मी सांगितलेली पद्धत सर्वांनाच आवडली. या ठिकाणी आजही मी वाटीचं, किलोचं आणि प्रत्येक गोष्टीचं प्रमाण सांगते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदम खुसखुशीत, कुरकुरीत, वर्षभर टिकणारी, थेंबाचाही वापर न करता, तेलाचा एक थेंबही वापर न करता ही खुसखुशीत चकली आपण बघणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मागच्या वेळी मी 4 ते 5 किलोचं तुम्हाला प्रमाण सांगितलं होतं. याही व्हिडिओमध्ये मी प्रमाण सांगणार आहे, पण या ठिकाणी मी आज 1 किलो बटाटा घेतलेला आहे. 1 किलो बटाटा आता कुकरला व्यवस्थित 5 ते 6 शिट्ट्या कमी गॅसवरती करून घेणार आहोत. 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, जास्त त्यापेक्षा करायच्या नाही. या ठिकाणी मी घरातलीच हिरवी मिरची पूर्ण लाल करून घेतलेली आणि ती उन्हामध्ये वाळवलेली घरातलीच मी मिरची टाकलेली आहे. काही जण पॅकेटमधलेही टाकतात, पण तुम्ही जर वाळवून अशी जर मिरची टाकली तर उपवासासाठी परफेक्ट आहे. बाजारातली मिरची न टाकता ही मिरचीचा वापर तुम्ही करू शकता. या ठिकाणी बटाटे उकडून झाले, त्याचे साल काढून घेतले आणि व्यवस्थित आता खाली एक ताट ठेवलेलं आहे आणि वरती किसणीच्या साहाय्याने व्यवस्थित किसून घेऊया. अजिबात बटाट्याची कोणतीही गुठळी राहता कामा नये किंवा बटाट्याचा कोणताही तुकडा खाली जर पडला तर तो साईडला असा करून घ्या, कारण काय होतं, सोऱ्यामध्ये तो अटकतो आणि मग आपल्या चकली पडण्यासाठी अडथळा निर्माण होतो. त्यापेक्षा काय करायचं, बटाटा एकदम व्यवस्थित किसून घ्यायचा. आता किसून झाल्यानंतर पूर्ण बटाटे व्यवस्थित उकडलेले बटाटे किसून झाले. आता पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये मी मागच्या वेळी 4.5 किलो बटाट्यांसाठी 1.5 किलो साबुदाणा वापरला होता. 5 किलो बटाट्यांसाठी 2 किलो साबुदाणा वापरायचा आणि या ठिकाणी मी आता 1 किलो बटाटे घेतलेले आहे. त्यासाठी मी रशीची जी आमटी असते, काळ्या आमटीची आपली जी वाटी असते, त्याचे मी 1.5 वाटी साबुदाणा वापरलेला आहे. साबुदाणा हा रात्रीच भिजत घातलेला होता, स्वच्छ धुतला गेलेला आहे, छान धुवून भिजून झालेला आहे. आता यामध्ये मी जे घरातले आपले छोटे चहाचे पेले असतात ते 2 फुलपात्र पाणी या ठिकाणी वापरलेले आहे. साधारणतः 1 ग्लासला थोडं कमी पाणी या ठिकाणी टाकून झालं. पाण्याला उकळी फुटली आणि त्यामध्ये जी मिरची आहे लाल, ती व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतली ओबडधोबड आणि ती यामध्ये टाकून घेतलेली आहे. लाल मिरची टाकून झाल्यानंतर या ठिकाणी मी परतवण्यासाठी, चटणी किंवा मिरची परतवण्यासाठी अजिबात तेलाचा वापर नाही केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता पाणी छान उकळलेलं होतं आणि उकळलेल्या गरम पाण्यातच लगेच तो साबुदाणा जो आहे ना भिजत घातलेला तो टाकून घ्यायचा आणि किसलेला बटाटासुद्धा त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर टाकून घ्यायचा. या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण किसून घेतलेला बटाटासुद्धा त्यामध्ये टाकून घेऊया. या ठिकाणी जर तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याने काय होईल, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि सर्वात आधी तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित या ठिकाणी मिक्स करून झालेलं आहे. पाणीसुद्धा आटत जातं, पण घाबरण्याची गरज नाही आहे. आपल्याला पाणी पूर्ण आटलेलंच हवं आहे. आणि या ठिकाणी बघू शकता किसलेल्या पूर्ण बटाटे यामध्ये टाकून घेतलेला आहे. टाकून झाल्यानंतर काही जण पाण्यामध्येच मीठ टाकून घेतात. तुम्हाला जर पाण्यामध्येच मीठ टाकून अंदाज येत असेल तर तुम्ही ते टाकलं तरी चालेल, पण मी पूर्ण बटाटे आणि साबुदाणा व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच त्यावरतून मीठ टाकते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित आधी मिक्स करून घेते आणि मग नंतर मी मीठ जे आहे चवीप्रमाणे टाकून घेणार आहे. व्यवस्थित एका हाताने व्यवस्थित पकडीने पकडून घ्यायचं आणि एका हाताने व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आणि करायला अगदी सोपं आहे. एकट्या माणसाने जरी केलं ना खूप पटकन होतील अशा चकल्या. या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. याआधीही मी वाळवणी पदार्थामधला 1 वाटी तांदळापासून 70 पापड तयार होतात तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याआधीही मी अजून एक पदार्थ अपलोड केलेला आहे. तुम्ही ते सुद्धा माझ्या अकाउंटला जाऊन चेक करू शकता आणि तिथे तुम्ही रेसिपी बघू शकता. या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित मी इथे सर्व मीठ टाकून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावरती आता झाकण ठेवून मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून साधारणतः 7 ते 8 मिनटं एकदम व्यवस्थित वाफवून घ्यायचं. जोपर्यंत हलकासा साबुदाणा आपल्याला पातळ दिसत नाही आहे, पूर्ण व्हाईटवरून
तो थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत दिसत नाही, साधारणतः 7 ते 8 मिनटं या ठिकाणी आपण वाफवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम ओलसर असं बॅटर दिसतं किंवा पीठ दिसतंय आणि बघू शकता एकदम ओलसर असं दिसणारं पीठ आपल्याला पाहिजे आहे. या ठिकाणी व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि आता गॅस बंद करूया आणि आपण उन्हामध्ये मस्त टाकून घेऊया. या ठिकाणी उन्हामुळे कागदावर तुम्ही टाकू शकता किंवा मग साडीवरती पातळ साडी असेल तर साडीवरती स्वच्छ साडी धुवून त्यावरती टाकले तरी चालेल. साडीवरच्याही पटकन निघतात आणि कागदवरच्याही पटकन निघतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित चकल्या पाडून घ्यायच्या आणि 2 ते 3 तासानंतर परत पलटी मारून टाकायच्या, म्हणजे दोन्ही बाजूने ऊन मिळतं आणि दुसऱ्या दिवशीही उन्हात छान वाळवून घ्यायच्या. कडकडीत ऊन मिळाल्यानंतर मस्त तुम्हाला तळून दाखवते. या ठिकाणी आपण कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून व्यवस्थित तेल गरम झालेले आहे आणि आपण चकली तळून बघूया. एकदम कुरकुरीत टम्म अशी फुगणारी तुम्ही बघू शकता. फुलून किती छान दिसते, दिसायला जितकी सुंदर दिसते खायला तितकीच अप्रतिम झालेली ही चकली. या ठिकाणी परफेक्ट मेजरमेंट, परफेक्ट रेसिपी आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दिसायला बघा किती सुंदर दिसते. आणि या ठिकाणी आपली चकली जी आहे उपवासाची साबुदाणा बटाटा चकली वर्षभर टिकणारी एकदम परफेक्ट प्रमाणानुसार नक्की बनवून बघा. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बनवून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व चकल्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहे आणि मस्त कुरकुरीत चकली आपली बनवून तयार झाली आहे.